महत्त्वपूर्ण कामगिरी करताना गोलंदाजी केली प्रथम. या गोलंदाजीमध्ये 4 धावा खर्च करून एक महत्त्वपूर्ण बळी टिपला. त्यानंतर फलंदाजीमध्ये 7 चेंडूमध्ये 14 धावांची खेळी करून आपल्या संघाला विजयासमीप पोहोचवण्याचं काम केलं. तो नवनीत या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मानित केलं जात आहे. तर या ठिकाणी पुढील सामना JMCC लाखवड वर्सेस निवळी दोन्ही संघानं या ठिकाणी मैदानाचा ताबा घेतलाय आणि पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये बदल करणार आहोत. आमचे साथी समालोचक सन्माननीय संतोषजी देसाई या ठिकाणी पुढील सामन्याचं धावतं वर्णन या ठिकाणी करतील. सर्वांचंच पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तुम्ही पाहताय जन्नी उतेश्वर ट्रॉफी 2025चा हा क्रिकेटचा थरार. जन्नी उतेश्वर क्रिकेट संघ वेंगळे यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वाची मॅच असेल दोन्ही टीमसाठी. एका बाजूला लाखवड टीम तर दुसऱ्या बाजूला निवळी टीम. निवळी टीमने टॉस जिंकला. प्रथम लाखवड संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. एका बाजूला प्रताप संकपाळ, दुसऱ्या बाजूला नाईन सकपाळ. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. गोलंदाजी मार्क होती. तुम्ही प्रदीप यांना पाहताय जे निवळी गावच्या माध्यमातून पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी तयार होत आहेत. क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली तर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. बाउंड्री लाईनच्या लगत काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑफ. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती एक स्टाईलिस्ट कव्हर ड्राईव्ह खेळलाय. प्रताप संकपाळच्या बॅटमधून आलेला पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती कव्हर ड्राईव्हचा फटका. 4 धावांसाठी येतोय चौकार. रिप्ले टेलिकास्ट पाहण्यासारखा असेल. अगदी लेदर बॉल स्ट्रोक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अगदी पुढचा पाय बाहेर काढला आणि त्यानंतर मात्र बॅटचा फ्लो तुम्ही पाहिला तर अगदी लेदर बॉल स्टाईलने मारलेला हा एक क्लासिकल ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला. पहिला बॉल चौकार आलाय. प्रदीपला कमबॅक करावं लागेल. लेग साईडला पंच केलाय. अगदी इनफिल्डच्या वरतून हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. बॅक टू बॅक वन्स मोर वन्स अगेन. प्रताप सकपाळच्या बॅटमधून आलेला स्क्वेअर लेगला आणखी एक चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रताप संकपाळ आपल्याला करताना पाहायला मिळतात. मागील स्पर्धेमध्ये स्पर्धा क्रमांक 1 मध्ये देखील प्रतापची चांगली बॅटिंग राहिली होती. परंतु या स्पर्धेमध्ये सुरुवात खास केले. 2 बॉल 2 चौकार ठोकताना प्रताप संकपाळ यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रदीपचा पुढचा बॉल. फुलटॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्वतःवरती नाराज आहेत. बॅटला कट लागली. सिंगल आहे का हे पाहावं लागेल. पंचांचा निर्णय आहे सिंगल नाहीये मिळणार. इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. फुलटॉस बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता. टाइम करणं महत्त्वाचं गरजेचं आहे. इथे टायमिंगला क्रिकेटमध्ये खूप महत्त्व आहे. प्रताप संकपाळ बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 8 वरती. आडव्या बॅटनी स्ट्रोक जबरदस्त खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक पहा
एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, एक कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत आणि पंचांनी निर्णय दिलाय हा सिक्सर आहे. परंतु प्रयत्न पहा, एफर्ट्स पहा. त्यासाठी या खेळाडूसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा. क्या बात आहे. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे प्रमोद. क्या बात आहे यार. एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न आणि तिथून बॉल आतमध्ये फेकलाय. थोडंसं बॅड लक मी म्हणेन, पाय अगदी रेषेला टच झाला, त्या कारणाने हा सिक्सर आहे. सुरुवात चांगली धमाकेदार सुरुवात पाहायला मिळते. क्लीन बॉल केलंय, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, ऑफस्टम्पच्या बाहेर आले प्रताप सांगपाळ. पाठीमागची यष्टी दाखवली आणि अगदी तीच यष्टी वाकवत असताना गोलंदाज प्रदीपचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. क्या बात आहे. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ओम साई MTCच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी पहा, कमबॅक केलंय. 2 चौकार 1 षटकार आल्यानंतर एक चांगला बॉल, अगदी बॅटरला फॉलो केलं होतं. प्रताप संगपाळ अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर निघून जाण्याचा प्रयत्न करत होते, पॉपिंग क्रीजचा वापरण्याचा प्रयत्न करत होते, परंतु प्रताप संगपाळ यांना फॉलो केलं आणि अगदी आपण ज्या पद्धतीने पाहिलं एक ॲक्युरेट बॉल पाहायला मिळाला. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या प्रताप संगपाळ बाद. ज्ञानेश्वर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या चांगली आहे, परंतु तितकीच महत्त्वाची मोठी विकेट निवडी टीमला मिळताना पाहायला मिळते. खोलात टाकलेला बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पायांची हालचाल नाहीये, जागेवरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हँड आय कॉर्डिनेशन चांगलं तुम्हाला ठेवावं लागेल. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 14 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. बॉलिंग ॲनालिसिस तुम्ही पाहिली तर पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसरा बॉल डॉट, त्यानंतर सिक्सर, त्यानंतर विकेट आणि शेवटचा बॉल डॉट आलाय. 14 लॉस ऑफ 1 विकेट आणि ती महत्त्वाची विकेट म्हणजेच प्रताप संगपाळ याला बाद केलंय. महत्त्वाची विकेट होती कारण प्रताप मैदानावरती राहणं गरजेचं होतं आणि प्रदीपचं कौतुक करावं लागेल. विकेट आले, विशाल बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतात. प्रेक्षकांची गर्दी देखील तुम्हाला उद्या पाहायला मिळेल या क्रिकेट स्पर्धेला. ज्यांनी उतेश्वर चषक ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय, एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नयन सकपाळ स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत आणि नयनची बॅटिंग देखील चांगली राहिली, सातत्यपूर्ण. आता या स्पर्धेमध्ये या टेनिस बॉल क्रिकेट हंगामामध्ये पहिल्यांदा नयन सकपाळ बॅटिंग करताना तुम्ही त्यांना पाहाल. पहिला बॉल विशाल गोलंदाजी मार्ग होती, त्यांना आमंत्रित केले. 4 षटकांची लढत आहे आणि पहिला बॉल नयन सकपाळ यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा बॉल, पंचांनी सांगितलं इट्स व्हाईट बॉल आहे. यस्टनच्या मागे तुम्ही होल्डर यांना पाहताय, त्यांची बॅटिंग सुद्धा पाहणं गरजेचं राहील, कशा पद्धतीने ते देखील बॅटिंग करतात. 15 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट तुम्हाला एकंदरीत या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. ज्यांनी उतेश्वर ट्रॉफी 2025चा हा क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस शॉर्ट आर्म जॅम करण्याचा प्रयत्न, पूलचा फटका होता. इथे क्षेत्ररक्षक डीपला आहेत, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. क्षेत्ररक्षण तितकंच महत्त्वाचं चांगलं होताना पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. सोळा धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. पूलचा फटका पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. फायनल क्षेत्रामध्ये 1 मिळेल, त्या पलीकडे काही मिळणार नाहीये. वन बाउंसचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून, कारण या प्रकारचा बॉल तुम्हाला पुन्हा एकदा टाकता येणार नाहीये. ज्ञानेश्वर फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पूलचा फटका. पूल इज पॉवरफुल, पूल इज ब्युटिफुल आणि पूल इज सक्सेसफुल. पंचांनी देखील सांगितलं हा सिक्सर आहे. वॉटर स्ट्रोक आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय ज्ञानेश्वर याच्या बॅटमधून. काय फटका खेळला होता.
लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. क्वालिटी स्ट्रोक ज्ञानेश्वर यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांसाठी 23 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती विशाल यांना तुम्ही पाहताय. स्ट्राईक एंडला ज्ञानेश्वर ज्यांनी सिक्सर ठोकला होता. पुढे टाकलाय. इथे बॉलला स्लॅश केलं होतं. पहिल्या स्लिपमध्ये बॉल पाठीमागे जातोय. होल्डरनी प्रयत्न केले परंतु थोडेसे प्रयत्न कमी पडले. कॅचेस विन द मॅचेस झेल तुम्हाला पकडावे लागतील. 24 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. 24 4 षटकांची मॅच. 24 धावा स्कोरबोर्डती किती धावा लावल्या जातील, कितीचं टार्गेट दिलं जाईल, या सर्व गोष्टी या 24 बॉल नंतर आपल्या समोर येताना पाहायला मिळतील. विशाल बॅकफुटला गेले. अप्पर कट स्ट्रोक केलाय. ओव्हर द पॉइंट बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. ज्ञानेश्वर टिपिकल स्ट्रोक ओव्हर द पॉइंट. वा बाई वा, क्वालिटी स्ट्रोक. 4 धावा चौकार. काय फटका खेळला होता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. हा बॉल आपण जर पाहिला गुडलेन स्पॉटला रिलीज केला. थोडीशी उसळी घेणारा बॉल अप्पर कट केलं. ओव्हर द पॉइंट 4 धावांसाठी चौकार. क्वालिटी बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जसा बॉल येतोय तसा त्याला मार्ग दाखवला जातोय आणि हेच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करायचं असतं. लेग साइडला फ्लिक केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतील बॉल खाली. इथे विकेटचं पतन होईल. ज्ञानेश्वरची लाजवाब फलंदाजी इथे समाप्त होते. खेळाडू क्रमांक 2 इथे बाद होतोय. बॉलिंग मार्क होती. तुम्ही अक्षय यांना पाहताय. स्ट्राईक एंडला नयन सकपाळ फलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिला बॉल फेस करतील. 28 धावा. पॉपिंग क्रीजचा वापर केला. लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळते. अक्षय गोलंदाजी मार्क होती तुम्ही पाहताय. माहिती आमच्यापर्यंत अशी येते की अक्षयचा वाढदिवस आहे आणि अक्षयला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा असतील. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वेगाने बॉलवरती जात आहेत. तोपर्यंत सिंगल मिळताना पाहायला मिळते. अक्षय होल्डर या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू. आज वाढदिवस आहे अक्षयचा. संपूर्ण KSK परिवाराच्या माध्यमातून अक्षयला देऊया वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. लोअर फुलटोस वेगळ्या स्टाईलमध्ये मारलाय. बॉल डिपॉझिट होईल प्रेक्षकांमध्ये. काय फटका होता. वा बाई वा. नयन सकपाळचा एक ब्रँडेड स्ट्रोक. 6 धावांसाठी सिक्सर. काय फटका होता. रिप्ले टेलिकास्ट पाहावा लागेल. लोअर फुलटोस पायावरती टाकलेला बॉल तिथून बॉलला पिकअप केलं. पाठवलं डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 साठी. पुन्हा एकदा पायावरती मारण्याचा प्रयत्न. अपील केले त्या ठिकाणी. एक सिंगल मिळताना पाहायला मिळेल. धावसंख्या पुढे चालले. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. एकत्रित धावसंख्या 37. 37 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना लाखवड संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 37 धावा. शॉर्ट बॉल आहे. बॅडमिंटन स्ट्रोक हवेमध्ये. लॉंग ऑन झेल टिपलाय. विकेटचं पतन.
प्रतीक संगपाळ इथे बाद होताना पाहायला मिळत आहेत. फटका वेगळा होता, बॅडमिंटन स्ट्रोक, वेगळ्या पद्धतीचा स्ट्रोक. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, वाट पाहत होते या बॉलची, जेल पकडलाय. प्रतीक संगपाळ इथे बाद होताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार संगपाळ बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात आणि आता मात्र नयन संगपाळ नॉट आउट आहेत, परंतु एका बाजूने विकेट्स घेण्याचा प्रयत्न निवडी संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट आकाशाकडे. OUT फलंदाज तुषार संगपाळ इथे बाद होताना पाहायला मिळत आहेत. LBW विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय आणि षटक क्रमांक 3 मात्र आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये धावसंख्या स्कोरवरती लागते ती 37, विकेट्स मात्र 4. चांगली बॉलिंग अक्षयची आतापर्यंत. 5 बॉलचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3चा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये युवराज संगपाळ बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. विकेट आली आहे. 37 धावा, 4 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. लाखवड संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग, परंतु विकेट्स खूप देताना आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये कमीत कमी 15 धावा स्कोरबोर्डती लावाव्या लागतील. 50 आणि 50पेक्षा जास्त धावा तुम्हाला स्कोरबोर्डवरती ठेवाव्याच लागतील, कारण समोर तितकीच मोठी टीम आहे निवडी टीम. गोलंदाजी मार्क होती अक्षय उतेकर येत आहेत. पहिला बॉल नयन संगपाळ नॉट आउट आहेत, ओपनिंगला आलेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल चेक. शेवटचं षटक, अंतिम षटक आहे. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. अक्षय उतेकर. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला बॉल दिसलेला नाहीये. हुलकावणी दिली, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. नयन संगपाळ आणखी एक ब्रँडेड स्ट्रोक. 4 धावांसाठी चौकार. पहिला बॉल स्वागत केले चौकारांनी. सुरुवात चांगली झाली. 41 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. आणखी 5 बॉल आहेत, म्हणजे या 5 बॉलवरती आणखी मोठे स्ट्रोक नयनच्या बॅटमधून येतील का हे देखील पाहावं लागेल. अक्षय उतेकरला कमबॅक करावं लागेल. उरपीच बॉल टाकू शकत नाहीये तुम्ही अंतिम षटकामध्ये. या देखील गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण जर पाहिलं हा बॉल पाठीमागे चाललाय. पंच निर्णय काय आहे? आणि पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय की विकेट आहे नयन संगपाळ बाद. बॅटिंगसाठी धनंजय संगपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विकेट आले. LBW नयन संगपाळ आपल्याला पाहायला मिळाले. बॉल सोडण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी,
आणि बॉल सुद्धा ज्या पद्धतीने आपण पाहिला और पिच बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न केला, खोलात टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि विकेट आले. धनंजय सकपाळ टीमचे सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. या 4 बॉलवरती मोठे स्ट्रोक येतील का हे देखील पाहावं लागेल. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. आजच्या दिवसामध्ये चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. यानंतर होणारी मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच असेल. हा बॉल हवेत, धनंजय संकपाळ आणि इथे जीवदान मिळाले. मी म्हणेन सोपा झेल होता, थोडंसं लक्ष विचलित झालं आणि कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. एक सिंगल येताना पाहायला मिळते. चला यानंतर क्वालिफायरची मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या, कुरोशी आणि त्याचबरोबर टीम सालोशी या टॉससाठी समोर खेळण्याचा प्रयत्न. इथे सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. सिंगलनी काही बिघडणार नाही, निवडी टीम खुश असेल सिंगलनी. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती एकूण लागते ती 43. 43 वरती 5 ही स्थिती आहे JMCC लाखवड टीमची. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या, कुरोशी संघ आणि सालोशी संघ. मोठा फटका खेळायचा होता इथे. अलॉंग द कार्पेट बॉलला खेळलं, एक सिंगल येताना पाहायला मिळते. 44 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं नाही, सकपाळनी पहिल्या बॉलवरती चौकार खेळल्यानंतर मात्र विकेट आली त्यांची आणि त्यानंतर मात्र धावा आलेल्या नाही आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकामध्ये, अंतिम बॉल. लेग साईडला पंच केलाय, बिंगरी स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक बॉल खाली. बॉल निघून चाललाय का सीमारेषेच्या पलीकडे, अडवण्याचा प्रयत्न आतमध्ये. धावा किती केल्या मिळतील, धावा किती आहेत, पंच त्या ठिकाणी पाहणी करतायत, प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. अंतिम बॉलवरती धावा किती आहेत. 2 तर धावून घेतल्यात, परंतु चौकार की षटकार आहे हे देखील पाहणं गरजेचं असेल आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. यस 2 धावा. धाव फलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 46. 47 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. 47. चला टीम निवडी आणि टीम सालोशी लगेच या प्लीज यार. आणि कॅप्टन कुरोशी. चला आपण टॉस करतोय. टीम सालोशीचे कॅप्टन आलेत. कुरोशी टीम सुनील शिंदे या. चला गणेश, महत्वाची मॅच आहे आणि त्याचा टॉस देखील आपण करत आहोत. क्वालिफायरची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो अंतिम 3 मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. तुम्ही पाहताय जननी उतेश्वर ट्रॉफी 2025 वेंगळी गावची क्रिकेट स्पर्धा आणि महत्वाच्या मॅचचा आपण टॉस देखील करत आहोत. एका बाजूला टीम सालोशी आहे, दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहिलं तर ब्रह्मास्त्र कुरोशी टीम आहे. सन्मान्य आमचे मोहनदादा मोरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. या विनोद आपण पण या. कॅमेरामॅनला विनंती करूया थोडंसं फोकस करा, कारण महत्वाची लढत आहे. कॉल कोण देईल? सालोशीकडून कॉल दिला जाईल आणि विनंती आहे हवेमध्ये स्पिन करा. टेल इज अ कॉल आणि इट इज अ टेल. यस, सालोशी टीमने टॉस जिंकलाय. निर्णय क्षेत्ररक्षण. क्वालिफायरची मॅच आहे. जिंकला तर वरती, नाहीतर इथून सुद्धा परतीचा प्रवास आहे. कशा पद्धतीने गेम प्लॅन असेल? गेम प्लॅन तर काही नाही, जे चालू आहे ते चालू ठेवून आम्ही. चांगलाच परफॉर्मन्स चालू आहे पोरांचा, खेळतील चांगले. बॅटिंग करायचे कुरोशी टीमला. सगळे बॅट्समन फॉर्ममध्ये आहेत. किती धावा सेफ असतील क्वालिफायर मॅचमध्ये? सेफ म्हणायला गेलं तर या ग्राउंडवर कोणता स्कोअर सेफ नाही आहे, पण 50+ मारायचा आम्ही प्रयत्न करू. मागील लामतची स्पर्धा तुम्ही खेळला होता का? नाही. पहिली स्पर्धा आहे. पहिल्या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये जाण्याचा मानस असेल का? हो नक्कीच, आम्ही पूर्ण प्रयत्न करू.
थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मॅचची तयारी करा. एक इनिंग इथे सेकंड इनिंग आहे, त्या सेकंड इनिंग नंतर ही फ्रेश मॅच आहे जी क्वालिफायरची लढत आहे. टीम सालोशीने टॉस जिंकला आहे आणि प्रथम क्वालिफायर मॅचमध्ये, इम्पॉर्टंट मॅचमध्ये टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला मॅचला पण सुरुवात करणार आहोत आणि जिथे टार्गेट आपण या मॅचमध्ये जर पाहिलं तर टोटल टार्गेट आहे 47 धावांचं टार्गेट आहे आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज दाखल होत आहेत, प्रमोद आणि अक्षय. स्ट्राईक एंडला प्रमोद तुम्हाला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईकला अक्षय मिस्टर होल्डर ज्यांचा वाढदिवस आज आहे आणि ते नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती युवराज संगपाळ, बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतात. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. अगदी दोन्ही टीम आपण जर पाहिल्या तर खूप चांगल्या टीम आहेत. आज पहिला विजय प्राप्त करण्यासाठी दोन्ही टीमची मेहनत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल युवराज संगपाळ, फिरकी गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. हो, इथे काय घडतंय? मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल, त्याच्यावरती प्रचंड अपील पाहायला मिळते आणि पहिला बॉल डॉट येतोय. पहिला खेळाडू पहिल्याच बॉलवरती आउट होतोय आणि चांगलं यष्टीरक्षण पाठीमागे प्रताप संगपाळ यांचं. क्या बात आहे. प्रताप संगपाळ 47 धावांचं टार्गेट आहे. निवडी टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट आले. नॉन स्ट्राईकला अक्षयला तुम्ही पाहताय ज्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना बॅटिंगची संधी आता मिळेल का? प्रकाश ना ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर पहिलाच बॉल होता, विकेट आली म्हणजे 47 पूर्ण धावा तुम्हाला कराव्या लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. पाठीमागे गेले, पंच केलाय बॉलला, बॉल हवेत स्टँड राहिलाय. इथे संधी होती नयन सकपाळ यांच्याकडे, तोपर्यंत धावा मात्र 2 कंप्लीट करताना दोन्ही बॅटर. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल. ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले. पहिल्याच बॉलवरती 2 धावा त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात झाले, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला म्हटलं जातं, परंतु लाखवट टीमनी ड्रीम सुरुवात केली. पहिल्या बॉलवरती विकेट आली. युवराज संगपाळचं कौतुक करावं लागेल. विकेट आले. हा बॉल खराब आहे, लाईन चेक करावी लागेल. अगदी आपण जर पाहिलं तर वाईट बॉल. नयन सकपाळ यांनी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता नॉन स्ट्राईकला, हे देखील विसरून चालणार नाहीये. ओहो, इथे कॅच घेण्याची संधी होती परंतु एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, चिकी सिंगल. दोन्ही बॅटरचं कौतुक करीन मी, ज्या पद्धतीने वेगाने धावले
आणि ही सिंगल कंप्लीट केली. अक्षय होल्डर आता स्ट्राईक एंडला. आता खरी मॅचला सुरुवात होईल, कारण अक्षयनी बॅटिंग रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगली केली. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याच फॉर्ममध्ये आहे का हे देखील पाहावं लागेल. धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागत आहेत. 47 करायच्या होत्या, म्हणजे इथून पुढे तुम्हाला 43 धावा करणं आहे. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय आज. जन्नी उतेश्वर ट्रॉफी 2025 ही क्रिकेट स्पर्धा. बॅकफुटला गेले, ओव्हर द पॉइंट. काय फटका केलाय. 2 क्षेत्ररक्षक पाठीमागे बॉलच्या. बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे फरार. होल्डरचा बार, बॉल सीमा पार, चौकार. टायमिंग प्रॉपर होतं, ओळखलं होतं. हलक्या हाताने बॉल टाकले जात आहेत, त्याच्यावरती बॅकफुटला जाऊन ओव्हर द पॉइंट खेळलेला एक चांगला स्ट्रोक होल्डरच्या बॅटमधून आलाय तो चौकार. 4 बॉल इथे समाप्त होत आहेत. 8 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. 47चं टार्गेट. खराब लाईन आहे. लेग साईडला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 9 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. गोलंदाजीमध्ये तुम्हाला अचूकता आणावी लागेल. काय शॉट आहे पहा. वॉट स्ट्राईक. जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर पिकअप स्ट्रोक ऑन साईडला काऊ कॉर्नर रिजनच्या क्षेत्रामध्ये ठोकलेला हा आजच्या दिवसातील एक जबरदस्त फटका. पैसा वसूल स्ट्रोक. षटकार 6 धावा. क्वालिटी स्ट्रोक होता. 15 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागत आहेत. 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड. सुरुवात चांगली केली. क्या बात आहे. क्वालिटी स्ट्रोक. शेवटचा बॉल. स्लोअर पद्धतीचा बॉल. लेग साईडला पंच केलाय. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. खराब लाईन. वेट आणि त्यानंतर होल्डरचा बार. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. 19 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागत आहेत. 47चा पाठलाग सुरू आहे. म्हणजे इथून पुढे सामना जिंकण्यासाठी धावा किती हव्या असतील. 28. 18 चेंडू 28 धावांची गरज. विशाल संकपाळ गोलंदाजी मार्क होते येताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी ज्ञानेश्वर तयार होताना पाहायला मिळत आहेत. होल्डर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. होल्डरचं कौतुक करावं लागेल. विशाल संकपाळ गोलंदाजी मार्क होती. पहिला बॉल बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं लेट झाले, त्या कारणाने बॉल वेगाने अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉलची संगता पाहायला मिळते. 28 धावांची गरज आहे. 17 बॉल 28 धावा. बॅकफुटला जाऊन कट शॉट. प्रॉपर टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहावं लागेल. नाही पोहोचू शकले. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. स्क्वेअर कट. फटका अप्रतिम आहे. मिस्टर ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आलेला क्रॅकिंग कटचा फटका. चौकार. 23 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. चेस अगदी सफल होताना पाहायला मिळतोय. निवडी टीमचं कौतुक करावं लागेल. चांगली बॅटिंग आतापर्यंत केले. 24 धावांची गरज आहे. बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न. या 2 धावा कंप्लीट. क्षेत्ररक्षणचा दर्जा सुधारावाच लागेल. धाव फलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 25 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागत आहेत. 22 धावांची गरज आहे इथून पुढे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. ज्ञानेश्वरची चांगली बॅटिंग. नॉन स्ट्राईकला होल्डर ज्यांचा वाढदिवस आजच्या दिवशी आहे. खोलात टाकलेला बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वेगाने बॉलवरती येत आहेत. तोपर्यंत मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल मिळते. 26 धावा स्कोरबोर्डती लागतात. 21 धावांची गरज आहे इथून पुढे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी.
होल्डरची विकेट प्राप्त करावी लागेल, त्याला बाद करावं लागेल, तर आणि तरच मॅचमध्ये तुम्ही याल. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक नाही आहेत, बॉल सीमारेषेच्या पलीकडे प्रेक्षकांच्या भेटीसाठी मिस्टर होल्डर बड्डे बॉयच्या बॅटमधून आलेला आहे, क्रॅकिंग चौकार. 30 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 17ची गरज आहे जिंकण्यासाठी. इथून पुढे या मॅचमध्ये विशाल यांच्यावरती आक्रमण केलं जात आहे. क्लीन बोल्ड, काय बॉल टाकलाय, जबरदस्त बॉलिंग. ड्रीम बॉल म्हणायला काय हरकत नाही विशाल संकपाळ यांचा. अगदी खोलात टाकलेला बॉल, परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ड केलंय. मिस्टर होल्डर बड्डे बॉय बाद होताना पाहायला मिळतील. मोठी विकेट. 30 धावा स्कोरबोर्डती लागतात, म्हणजे 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. मॅचमध्ये इंटरेस्टिंग मोडवरती मॅच आले मी म्हणेन, कारण होल्डरला बाद केलंय. अचूक टप्प्यावरती टाकलेला बॉल आणि क्या बात आहे, विशाल संकपाळचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम बॉल. पाच चेंडू आणि 18 धावा मिस्टर होल्डरनी बनवल्या. त्याचं कौतुक करावं लागेल. नवीन बॅटर प्रदीप उतेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 17 धावांची गरज. या षटकामध्ये धावा खर्च नाही केल्या तर मजा येईल या मॅचमध्ये. पहिला बॉल ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये झेल पकडलाय. अप्रतिम कॅचेस विन द मॅचेस. पहिल्या बॉलवरती विकेट आले. मॅचमध्ये टर्निंग पॉइंट कोणता राहिला तर मिस्टर अक्षय होल्डरची विकेट महत्वाची राहिली, जी विशाल संकपाळ यांनी घेतली. 11 चेंडू 17 धावांची गरज आहे. आता मॅचमध्ये खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा JMCC लाखवड संघ येताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल दाखल होताना पाहायला मिळतात. एका विशालनी करामत केली या मॅचमध्ये. आता बॅटिंग करणाऱ्या विशालला करामत करावीच लागली या मॅचमध्ये. 11 चेंडू 17 धावांची गरज. इंटरेस्टिंग मॅच. विकेट्स घ्याव्या लागतील. प्रतीक संकपाळ गोलंदाजी मार्क होती पाहायला मिळतोय. प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल, स्वतःला सांगावं लागेल की मला इथे चांगले प्रयत्न करायचे आहेत. दुसरा बॉल, हाई बॉल पायावरती होता आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे. OUT फलंदाज आणखी एक बाद. बॅक टू बॅक विकेट. 2 विकेट्स येत आहेत. हॅट्रिकची संधी प्रतीक संकपाळ यांच्यासाठी. हॅट्रिकची संधी असेल. LBW. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. मॅच मध्ये टर्निंग पॉइंट तुम्ही पाहताय. इंटरेस्टिंग मॅच पाहायला मिळते. नवीन बॅटर रणजित येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सतरा धावांची गरज आहे. 10 चेंडू 17 धावा. बघा, टीमचा महत्वाचा खेळाडू बाद झाल्यानंतर टीमची दशा थोडीशी बदलते आणि इथे टीम निवडीची दशा बदलले, कारण ज्या पद्धतीने अक्षय आऊट झाले त्यानंतर विकेटवरती विकेट. हॅट्रिक बॉल. विकेटची संधी आहे. इथे नयन सकपाळ पोहोचू शकले नाहीयेत. 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. महत्वाचा संघर्षमय चौकार घेतोय टीम निवडीसाठी.
34 धावा स्कोरबोर्डती लागतायत. म्हणजे इथून पुढे 13 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 9 चेंडू 13 धावांची गरज. मॅच पुन्हा एकदा इकडे एकदा तिकडे, एकदा लाखवडच्या बाजूने एकदा निवळीच्या बाजूने संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं जातं. प्रयत्न दोन्ही बाजूने होत आहेत, संघर्ष दोन्ही बाजूने होत आहे, परंतु एकालाच कोणाला तरी विजय मिळणार आहे या मॅचमध्ये, ते देखील इम्पॉर्टंट आहे. प्रतीक संगपाळ चांगली गोलंदाजी आतापर्यंत केले. खोलात टाकण्याचा प्रयत्न, रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. सामन्यामध्ये रंगत आणले. विशालने विकेट प्राप्त केली अक्षयची. तिथून मॅच टर्न झाली, तिथून मॅच फिरली मी म्हणेन. प्रतीक संगपाळ चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. हा फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही पोचू शकत. एक सिंगल मिळेल, त्या पलीकडे काही मिळणार नाहीये. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक मिळते. म्हणजे इथून पुढे आपण जर पाहिलं तर शेवटचा बॉल आहे आणि धावांची गरज असेल ती 12. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. एकूण 35 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू 12 धावांची गरज आहे. 7-12. कोणाच्या नावावरती हा 7-12 होईल हे देखील आपल्याला या मॅच मध्ये पाहावं लागेल. 7 चेंडू 12 धावांची गरज. हा बॉल महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. डॉट बॉल आला तर लाकवड संघाची बाजू मजबूत, चौकार षटकार आला तर निवळी टीमची बाजू मजबूत. शेवटचा बॉल. लाईन पाहावी लागेल. वाईट बॉल आहे. म्हणजे 7 चेंडू 11 धावा. एक्स्ट्राची गरज नाही देण्याची. प्रतीक संगपाळनी चांगली गोलंदाजी केली, परंतु शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल. शेवटचा बॉल अंतिम बॉल आहे. फटका फसलाय. बॉल हवेत. झेल घेण्याची संधी आहे. प्रतीकनी पकडलाय कॅच. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. फलंदाज बाद होत आहेत. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे निवडी टीमला जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्ग होती तुषार येताना आपल्याला पाहायला मिळतात. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 11 धावांची गरज. पहिला बॉल. प्रदीप आहेत स्ट्राईक एंडला. खोला टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर मिळते. दुसरीचा प्रयत्न होईल का? हो, इथे दुसरीचा प्रयत्न आणि इथे रनआउट स्वरूपामध्ये विकेट मिळणार नाही. 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. अगदी प्रेक्षणीय मॅच सारखी मॅच पाहायला मिळते. कोण जिंकेल या मॅच मध्ये? लाखवड की निवळी? निवळी की लाखवड? 5 चेंडू 9 धावांची गरज. सामना सुपर हिट आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, टप्पा अचूक आहे. क्या बात आहे. तुषार संगपाळ
गोलंदाजी मार्क होती, ज्यांनी मागील स्पर्धेमध्ये तब्बल 29 धावा एका ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या. आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तुषार संकपाळ. हा फटका ऑन द राईट समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, प्रयत्न सुरू आहे. 2 धावा कंप्लीट. आता 3 चेंडू 7 धावांची गरज या मॅच मध्ये. जबरदस्त लढत तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम कडक कमालीची मॅच. सकाळपासूनची पहिली मॅच अगदी प्रेक्षकांना आवडणारी मॅच. क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. 2 चेंडू 7 धावांची गरज. सामना JMCC लाकवड संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. दोन चेंडू 7 धावांची गरज. पहा सामन्यामध्ये टीव्ही सामन्यामध्ये टर्न कोणी आणला तर ते आहे विशाल संकपाळ यांनी विकेट घेतली आणि त्यानंतर मात्र ही मॅच फिरताना पाहायला मिळाली. प्रतीकची गोलंदाजी देखील चांगली राहिली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर आलेत. आता समीरला काहीतरी करावं लागेल. समीरला काहीतरी कारनामा करायचं असेल तर मात्र सिक्सर आणि 1 सिंगल घ्यावी लागेल. 2 चेंडू 7 धावांची गरज. समीर मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल चेक करावा लागेल. लाईन चेक केली जाईल. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि हा बॉल आहे विकेट. म्हणजे आता इथून पुढे शेवटचा बॉल टाकायचा आहे. 1 चेंडू 7 धावांची गरज. आउट कोण आहे. एक चेंडू 7 धावांची गरज. सामना होता कुठे आला कुठे. JMCC लाकवड संघाने प्रयत्न केले आणि प्रयत्न केल्यानंतर यश मिळतंच. कारण पहिल्या षटकामध्ये 19 धावा केल्यानंतर मॅचमध्ये कमबॅक करताना संघ पाहायला मिळाला. क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालं संपूर्ण मॅचमध्ये. बॅटिंगसाठी आता अक्षय आलेत. 1 चेंडू 7 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा नियम आहे KSK प्रतिष्ठानचा. आता 7 धावांची गरज आहे. बॉल आहे 1 सिंगल. षटकार मारावा लागेल. काय घडेल या मॅच मध्ये. 1 चेंडू 7 धावा आणि इथे डॉट बॉल. अंतिम बॉल आलाय डॉट. JMCC लाकवड संघाने हा सामना जिंकला. निवडी संघाला अपयश आलं या ठिकाणी. कॉंग्रॅच्युलेशन JMCC लाकवड संघ. अभिनंदन. चला लगेच नेक्स्ट मॅचला सुरुवात करूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा संजय संकपाळ यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देऊया. प्रतीक संकपाळ या 1 षटक हाताळलं, 6 रन्स खर्च केल्या आणि 3 विकेट प्राप्त केल्या. प्रतीक संकपाळ आहेत मॅन